नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपला RBN न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. जत तहसील कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मासिक मीटिंग संपन्न. जत तहसील कार्यालयामध्ये बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठांच्या विविध समस्यांवर विचार विनिमयासाठी जतचे तहसीलदार माननीय श्री प्रवीण धानोरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठांची उत्साही सभा पार पडली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी विविध समस्या मांडल्या. यामध्ये तहसीलदार कार्यालय मधील रेशन कार्ड, वृद्ध श्रावण बाळ पेन्शन, उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक भवन येथील पाण्याची गैरसोय, तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये विरंगुळा केंद्र स्थापन करण्यासाठी मागणी, ज्येष्ठ नागरिक कक्षातून ज्येष्ठांच्या समस्यावर कामकाज चालवणे, पंचायत समितीमध्ये दरमहा सभा घेणे, दर 2 महिन्यातून आरोग्य शिबिर घेणे, आयुष्यमान कार्ड वेळेत मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. रस्त्यावर अतिक्रमणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जत नगर परिषद मधील कामे होत नसल्याचे खेद व्यक्त केले. जत मधील विद्यानगर येथील सौ दीपाली बिराजदार यांच्या घरी सकाळी 11च्या सुमारास झालेल्या चोरीच्या घटनेवर जत पोलीस स्टेशनला त्यांना न्याय मिळावा यासाठी आवाहन केले. असे अनेक ज्येष्ठांचे प्रश्न मांडले. या कार्यक्रमात जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब, आरोग्य अधिकारी, पंचायत समिती येथील अधिकारी, आरोग्य विभागातील विस्तार अधिकारी, नगर परिषद येथील अधिकारी, नायब तहसीलदार धोडमाळ साहेब, पत्रकार मित्र व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण साहेब, उपाध्यक्ष श्री दिलीप सिंह डफळे, खजिनदार श्री बाळासाहेब मुजावर, सचिव श्री सुधीर चव्हाण, सावित्री पट्टणशेट्टी, सुजाता मोदी, शशिकला पट्टणशेट्टी, शांताबाई सूर्यवंशी, अनुराधा काराजंगी, दीपाली बिराजदार, शंकरराव चव्हाण, आबासो कापसे, सुरेश डफळे, रमेश टंगडी, तानाजी गावडे, यशवंत जाधव, मेजर बिस्ले साहेब, सौ सिंधुताई माळी, श्री एकनाथ पोरे, पत्रकार ऋग्वेद कुलकर्णी, BC पवार सर, श्रीशैल बिराजदार, श्रीशैल मोदी, सचिन गुरव, शामराव शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेसाठी उपस्थित असलेले संजय गांधी धोडमाळ साहेब, शंकर जाधव साहेब, मॅडम, जोशी मॅडम, नगरपालिकेचे प्रशिक्षण अधिकारी व ज्यांना आपल्या 15 ऑगस्टला ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगलं काम करतात म्हणून पुरस्कार मिळाला, चव्हाण साहेब, आपण ज्येष्ठ नागरिक. खरं आपण मागे म्हणल्याप्रमाणे तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. म्हणजे आमचं जेवढं वय आहे तेवढं तुमचा अनुभव आहे दुप्पट, म्हणून त्या अनुभवातून सगळ्यांनी शिकलं पाहिजे. परंतु आजकाल या लॉकडाऊन नंतर म्हणा किंवा मागच्या 10 वर्षात म्हणा माणूस की लोक पावत चाललेले आहे. त्यात त्यांची स्वतःची मुलगी त्यांना म्हणते, मला अतिशय वाईट वाटलं किंवा त्या काकूचा मुलगा त्यांना पोचत नाही, एवढा आपण सांभाळतो. आता आमच्या घरी लहान बाळ आहे किंवा बहिणीला छोटा मुलगा झालाय, किती काळजी करावं लागते छोट्या बाळाची. दूध पाजवणं, त्याची सारखी काळजी घेणं, उठला की हे करणं, रात्री जागणं, एवढं आपण सहन करून मुलांना मोठं करून तेच मुलं आपल्याला पोचत नाही. ते अतिशय खेदजनक बाब आहे. कृतज्ञता लोक पावत चाललेली कुठंतरी आपल्याला हे सगळ्या गोष्टी प्रकारे करावं लागेल. साम दाम दंडभेद. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे शाळेमध्ये शिक्षण चांगल्या प्रकारे द्यावं लागेल आपल्याला. तिथून आपल्याला त्यांचं पॅरेंट्स म्हणजे काय, सिनियर सिटीजन म्हणजे काय, त्यांचा आधार ते कसं करावा. किंवा आमचे आजी आजोबा वारले किंवा काही झालं खूप वाईट वाटायचं. 10 दिवस नाही, 1 महिना करमायचं नाही. आता कोणाची आजी वारली, आजोबा वारले तर ठीक आहे, 2 दिवसाचं असतं, पुन्हा सगळं नॉर्मल. तरी कुठेतरी आपण की लोक पावत चाललेली आहे, ती आपल्याला रिवाईज करायचं आहे. त्यानंतर सिनियर सिटीजन म्हणजे काय, आता त्यांचं काम संपलं, रिटायर झाले, 17 वर्ष झालं, काम संपलं, आता काय किरकिरी सुरू झाली, आरोग्याच्या समस्या सुरू होतात आणि ते वयानुसार होणारच आहेत. पण त्यांनी मागच्या 50-60 वर्षामध्ये दिलेलं योगदान हे सर्व कुठेतरी विसरून जात आहेत. म्हणजे लहान मुलंच नाही, पण ज्येष्ठ नागरिक पण समजा 40-45 मध्ये जे आहेत ते पण कुठेतरी थांबायला पाहिजे. शहरामध्ये समस्या आहे असं नाही, ग्रामीण भागात पण ती समस्या आहे. पुढे कुठेतरी साईडला बसले असतात, आपले मुलं जातात शेताला, मस्त आपलं लाईफ जगतात, असा विषय होतो. ते पण कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बऱ्याच समस्या असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की फायनान्शियल समस्या आहेत. त्यासाठी आमची जी संजय गांधी माहिती काम करतेच, बोर्डा पण काम करते, बाकीच्या ज्या डिपार्टमेंट आहेत त्यांनी पण ज्येष्ठ नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते लवकर मार्गी लावावे. जसं आरोग्याची दुसरी समस्या अतिशय महत्त्वाची आहे, त्यांना विशेष आपण हे केलं पाहिजे. त्यानंतर आता तुम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे की सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा खूप मोठा विषय आहे.
आणि दिवसा ढवळ्या जर शहरामध्ये त्यांना मंगळसूत्र चोरीला जातं ही पण अतिशय म्हणजे चिंतेची बाब आहे. याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. वलसनला सर्वांनी यादी द्या, त्याप्रमाणे आपण आणि इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. हे कसं मीटिंगवर मीटिंग असं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. त्यामध्ये तुमच्या 15 दिवसामध्ये पंचायत समिती मीटिंग ज्येष्ठांची घ्या, म्हणजे घरगुती विषय असतात, तुमच्या बाकीच्या कुठल्या स्कीम असतात मला माहिती आहे. पंचायत समितीच्या कुठल्या स्कीम असतील त्या स्कीमचे लाभ असतील किंवा CDPO मॅडम असतील त्यांच्यातर्फे काही लाभ असतील महिलांसाठी ते विषय तुम्ही 2 गोष्टी करायच्या. एक ज्येष्ठांसाठी मीटिंग म्हणजे आरोग्य शिबिर एक, सोबतच त्यांचं ते आयुष्यमान भारत कार्ड 2 गोष्टी या पुढच्या 7 दिवसात झाल्या पाहिजे. त्याची काळजी घ्या. आरएसच्या मॅडमला बोलतो मी. त्यानंतर आपलं वलसन साहेब त्यांची यादी घेऊन एक टाइम टेबल बनवा, टाइम टेबल बनवून त्यांना पण द्या. आणि जर नाही आले पोलीस तेव्हा तर तुम्ही आम्हाला सांगा की या आठवड्यामध्ये पोलीस येणार होते, काही गाडी दिसली नाही किंवा आले नाही, आणि ती यादी घेऊन कॉन्टॅक्ट नंबर घेऊन रॅन्डमली त्यांना फोन लावा. मध्ये एक माणूस लिहून टाके की आज सोमवार ह्याला फोन करायचा, मंगळवार ह्याला काय चाललंय, बरं आहे का, होती आहे का, सगळं काय अडचणी आहेत का, म्हणजे त्यांना एक मानसिक आधार मिळून पुढं चांगलं वाटतं की आपल्यासोबत कोणतरी आहे. आपलं कोणीच नाही, कोणी ऐकत नाही असं भावना खूप वाईट आहे. त्यामुळं आपण सर्वांनी ज्येष्ठांसाठी आणि वरवधर तालुक्यासाठी सगळ्यांसाठी प्रयत्न करूया. म्हणजे कुठल्याही समस्या असतील माझ्याकडे आहे किंवा MTकडे आहे किंवा डिपार्टमेंटकडे कुठले, आपले सगळे डिपार्टमेंट चांगलं काम करतात. ठीक आहे, कुठल्याही डिपार्टमेंट समस्या असेल तर तुम्ही येऊ शकता. आपण प्रयत्न करू लवकरात निकाली निघतील. ते तांत्रिक अडचणी आहे त्यांना वेळ लागेल म्हणजे इझिली होऊ शकतात. जसं की तुमचं ते नगरपालिकेचं इझिली होण्यासारखं काम व्हिजिट करा, कुठल्या फंडातून बसेल ते करून टाका ना. मीटिंग घेणं काय सोपं काम आहे. एक कॅम्प घ्यायला तुम्हाला काय लागत नाही. तुमचे डॉक्टर आहेत, नर्स आहेत, औषधं मेडिकल आहेत, काय अडचण आहे सांगा बरं. फक्त आपली थोडी इच्छाशक्ती लागते. मान्य आहे प्रत्येक डिपार्टमेंट खूप बिझी आहे. आमचं डिपार्टमेंट तुमचे सगळ्यात जास्त बिझी असेल महसूल डिपार्टमेंट. ऑल डिपार्टमेंट कोऑर्डिनेशन मीटिंग हे ते सगळं चालू असतं. तरी पण आपल्याला थोडा वेळ काढून आपल्याला ते टाइम मध्ये बसून करायला पाहिजे. त्यामुळं हे सर्वांनी जे आजच्या मीटिंग मध्ये विषय दिले सर्व डिपार्टमेंटना सूचना माझ्या ते निकाली काढावं. आणि नगरपालिकेचं महत्वाचं फोन लावतो आणि पुढच्या मीटिंगला आपण नवीन विषय घेऊ. ते काय असतील ते त्याच्या पुढच्या मीटिंगला कुठले विषय राहू नये त्याचा आपण अपेक्षा करूया. सर्व ज्येष्ठ नागरिकांना RBN न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. RBN न्यूज मराठी.